भाग चौथा. गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या मिस्टर शिवाजी पाटील 46 या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ड्युटी ऑफिसरने भुवया उंचावल्या. मिस, शांत व्हा. एवढं मोठं नाव घेता आहात, पुरावे आहेत का? अनिता तडक उत्तरली. लोक होते. माझ्या बाबांना ठेचून मारले त्यांनी, आणि तुम्ही पुरावे मागता? संपूर्ण शहराने पाहिले. रस्त्यावर डझनभर कॉन्स्टेबलांपैकी एकाने टवाळपणे हसत म्हटले, अगं मुली, ठाकुरांविरुद्ध तक्रार म्हणजे खेळ समजतेस काय? आमच्या नोकऱ्या धोक्यात येतील. जा, घरी जा. जर आणि त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. ती दात ओठ खाऊन म्हणाली, तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर मी सगळं मीडियासमोर मांडीन. मग तुमचं पोलीस ठाणंही वाचणार नाही. तरीही टेबलामागे बसलेला अधिकारी पेन उचलायला तयार नव्हता. क्षणभर शांततेनंतर अनिताने आपल्या मोबाईलचा नंबर फिरवला. दुसऱ्या बाजूला आवाज आला. हॅलो अनिता, मी कमलेश बोलतोय. काका, पोलीस तक्रार? अनिताचा आवाज कापरा होता, पण ठाम होता. घेत नाही येत. मी महेंद्र आणि विक्रम ठाकूरचं नाव घेतलंय. सगळे घाबरलेत. मदत करा. कमलेश चौधरी विरोधी पक्षनेते आणि अमरीश मिश्राचे जुने मित्र दुसऱ्या बाजूला तडकभडक बोलले, काळजी करू नकोस, तू ठाण्यातच थांब, मी आत्ताच फोन लावतो. 10 मिनिटातच ठाण्याच्या फोनवर कॉल आला. इन्स्पेक्टरने रिसिव्हर उचलला आणि तिकडून कमलेश चौधरींचा कडाडणारा आवाज घुमला. जर 1 तासात FIR नोंदवला नाही तर उद्या विधानसभा सत्रात तुझं नाव घेईन. खुर्ची टिकणार नाही, समजलास? घ्या. इन्स्पेक्टरच्या कपाळावर घाम फुटला. त्याने हाताने इशारा केला, नोंद घ्या. अनिता खुर्चीत बसली. पेन अनिच्छेने कागदावर चालू लागला. तक्रारदाराचे नाव? अनिता अमरीश मिश्रा. घटना? माझ्या वडिलांचा. अनिताने शब्द जडावत पण स्पष्ट उच्चारले. भर रस्त्यात खून. कट महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर यांनी रचला. त्यांचे गुंड आणि बाहेरून आणलेले लोक हल्ल्यात सामील होते. त्यांनीच माझ्या वडिलांना चाकूने ठार मारलं. कागदावर अक्षरे उमटली आणि FIR पूर्ण झाला. अनिता उठली. तिचा चेहरा कठोर झाला होता. तिच्या मनात एकच विचार धगधगत होता, बाबा, तुमचा आवाज मी थांबू देणार नाही. आता ही लढाई माझी आहे. महेंद्र ठाकूरच्या हवेलीतील दिवाणखाना मोठं, भव्य आणि महागड्या सजावतीने भरलेलं होतं. खोलीत महेंद्र आणि विक्रम दोघंही अगदी अस्वस्थ अवस्थेत फिरत होते. समोरच मोठ्या LED टीव्हीवर न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज चालू होती. पत्रकार अमरीश मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला. आरोपी म्हणून महेंद्र आणि विक्रम ठाकूर यांची नावे. त्याचवेळी त्यांचा विश्वासू वकील आदिल मिर्झा तेथे आला. विक्रम ठाकूर टीव्हीकडे बघत रागाने दात खात, बाबा, पोरीने आपल्यावर FIR करायला धाडस केलं, आणि ते पांडे, तो हरामखोर, त्याने FIR घेतला. महेंद्र ठाकूर थंड पण आतून पेटलेला, हे सगळं त्या कमलेश चौधरीच्या पाठिंब्यामुळे झालंय. राजकारणात शत्रू नसतो, पण वेळ आली तर हरेक माणूस पाय ओढायला तयार असतो. विक्रम ठाकूर मूठ हावळत, मला परमिशन द्या बाबा, आज रात्री अनिता मिश्रा नाहीशी होईल. बातम्या संपतील एकदाच्या. आदिल मिर्झा थोडासा हसत, शांत आवाजात, तुमच्या दोघांचं रक्त गरम आहे, पण कायद्याचं तापमान समजून घ्या साहेब. महेंद्र ठाकूर कडाडून, तू काय सांगतोस आदिल? आत्ता तरी ही मुलगी फक्त गोंगाट करतीये. उद्या काहीतरी स्टिंग ऑपरेशन वगैरे करून आमचं नाव संपूर्ण देशभर घाणीत खेचेल. आदिल मिर्झा थोडा पुढे येतो, आवाजात आत्मविश्वास, ती काहीही करू दे, तिला फक्त शंका आहे. FIR म्हणजे सिद्ध झालेलं गुन्हा नाही. कोर्टात पुरावे लागतात. सध्या तिच्याकडे काहीच नाही ना, फोटो ना, व्हिडिओ ना, साक्षीदार. विक्रम ठाकूर आतल्यात थरथरत, पण ती जनतेचं लक्ष खेचतीये. ती तिच्या फेसबुकवर रोज काहीतरी टाकते. हजारो लोक बघतात. तिची पोपटी पण खूपच बोलकी आहे. आदिल मिर्झा गंभीर होत, विक्रम, तुम्ही जर तिला अजून काही केलं तर उलट संशय अजून बळावेल. मीडिया, NGO, कोर्ट सगळे तिच्या बाजूने वळतील. आज ती पत्रकार आहे, उद्या ती जनतेचा आवाज बनेल. तुमच्यावर दबाव वाढेल. महेंद्र ठाकूर गंभीर विचारात, म्हणजे तू काय म्हणतोयस की आम्ही शांत राहायचे आणि तिला जिवंत ठेवायचे? हो, आणि अजून एक, या केसचं सूत्र मी हातात घेतोय. कोर्टात ही केस टिकणार नाही, पण तोपर्यंत तुम्ही काही नको केलं. सध्या तरी तिचं काही न करणं म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितता. विक्रम ठाकूर रागात उठून, तुम्ही काय सांगताय आदिल भाई? आपण बसून तिचा तमाशा बघायचा का? महेंद्र हात वर करत थांबवत, थांब विक्रम, आदिल योग्य म्हणतोय. सध्या आपण शांत राहायचंय, पण लक्ष ठेवायचंय. जर तिने हद्द ओलांडली तर कायदा तिच्यासाठी फार काही करू शकणार नाही. आदिल मिर्झा थोडं हसत, आणि लक्षात ठेवा, कधीकधी एखाद्याला संपवायसाठी त्याला मारणं गरजेचं नसतं,
त्याचा विश्वास, त्याची ताकद आणि त्याचं एकटेपणं हीच त्याची कबर बनवते. महेंद्र थोडा शांत झाला, पण विक्रम अजूनही कडाडलेला होता आणि आदिल मिर्झा समोरच्या फाईलमधून पेपर्स काढत केस हळूवार नष्ट करण्याचा आराखडा आखत बसला. माधवपूर जिल्हा सत्र न्यायालय. सूर्य कल्ला होता, पण कोर्टाच्या आवारात आजही उसळलेलं वातावरण होतं. सुरक्षा कटेकोट होती. पत्रकार, समाजकार्यकर्ते, वकील, पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांची गर्दी कोर्टाच्या बाहेर जमलेली होती. केसचं नाव राज्यविरुद्ध महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर, पत्रकार अमरीश मिश्रा हत्या प्रकरण. ही केस केवळ कायद्याची नव्हे तर सत्य विरुद्ध सत्ता यांची लढाई बनली होती. न्यायाधीश संजय त्रिपाठी गंभीर आवाजात. सुनावणी सुरू करण्यात येत आहे. आरोपी महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर कोर्टात उपस्थित आहेत का? वकील आदिल मिर्झा, संरक्षण पक्ष. होय मान्यवर, दोन्ही आरोपी कोर्टात हजर आहेत. सरकारी वकील. मान्यवर, मृत अमरीश मिश्रा यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून सातत्याने ठाकूर वडील मुलांवर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर वारंवार हल्ले झाले. शेवटी 17 ऑक्टोबर रोजी भर दुपारी त्यांचा निघृण खून झाला. न्यायाधीश, आरोप गंभीर आहेत, पुरावे सादर करा. सरकारी वकील ज्या साक्षीदारांवर विसंबले होते त्यापैकी 3 जण कोर्टात हजर झालेच नाहीत. एकाने साक्ष नकारून निघून गेला तर दुसऱ्याने कोर्टात उलट साक्ष दिली. सरकारी वकील. मान्यवर, हे अत्यंत स्पष्ट प्रकरण आहे, पण साक्षीदार न बोलण्यामागे दबाव असू शकतो. न्यायाधीश, थोडक्यात पण स्पष्ट शब्दात. कायद्याच्या दृष्टिकोनातून दबाव आहे हे पुरावा नाही. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागतो. वकील आदिल मिर्झा हसत, अत्यंत आत्मविश्वासाने. मान्यवर, आरोप आधाराविना आहेत. केवळ भावनिक आवाहनं आणि सोशल मीडियाची चर्चा यावर खटला चालत नाही. न्यायाधीश संजय त्रिपाठी गंभीरतेने. या प्रकरणात न्यायालयास कोणताही ठोस अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पुरावा मिळालेला नाही. साक्षीदारांचे म्हणणे विसंगत आहे आणि या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे कोर्ट हे घोषित करत आहे की महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर यांना निर्दोष मुक्त करण्यात येते. अनिता मिश्रा कोर्टाच्या बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात अंगार भरला होता. पत्रकारांनी तिला घेरले आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.